श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण होळीची कथा या व्हिडिओमध्ये ऐकणार आहे। होळी का पेटवली जाते, होळी सण का साजरा केला जातो, हे तुम्हाला या होळीच्या कथेतून समजेल। चला तर कथेला सुरुवात करूया। हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस होता। त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि वरदान मिळवले। त्यानंतर हिरण्यकश्यपने पृथ्वीला पाताळी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र विष्णूने वराह अवतार धारण करून त्याचा हा प्रयत्न फूल केला। त्यामुळे हिरण्यकश्यपू भडकला। त्याने आपल्या राज्यात कुणीही विष्णूचे नाव घेऊ नये असे सगळ्यांना बजावले। हिरण्यकश्यप स्वतःला श्रेष्ठ समजत होता आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता। पण आश्चर्य असं की त्याच्याच घराण्यात भक्त प्रल्हाद जन्माला आला। हा प्रल्हाद मोठा विष्णू भक्त होता। प्रल्हाद बालपणापासूनच विष्णूचा परमभक्त होता। स्वतःचे वडील म्हणजेच हिरण्यकश्यप विष्णूचा तिरस्कार करतात हे त्याला ठाऊक होते, मात्र ही संपूर्ण सृष्टी विष्णूचीच आहे हे त्याला ठाऊक होते। प्रल्हाद दिवसरात्र विष्णूच्या नावाचं नामस्मरण करत असे आणि नेमकं हेच हिरण्यकश्यपला मान्य नव्हतं। त्याने प्रल्हादाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रत्येक वेळी तो अपयशी झाला। सगळे प्रयत्न करून थकलेल्या हिरण्यकश्यपला त्याची बहीण, जिचं नाव होलिका होतं, ती म्हणाली, दादा, मला तुझा त्रास बघवत नाही। मला अग्निदेवाकडून असं वरदान आहे की आग मला जाळू शकत नाही। मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते। मला वरदान असल्यामुळं मी जळणार नाही, परंतु भक्त प्रल्हाद मात्र जळून खाक होईल। हे ऐकून हिरण्यकश्यपने गावात वाळलेल्या काटक्यांची मोठी पेढी तयार केली। त्या पेढीवर होलिकेला प्रल्हादाला घेऊन बसायला सांगितले। शिपायांनी आग लावली। होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती, परंतु प्रल्हादाच्या भक्ती साधनेमुळे उलटे घडले। होलिकेचे अंग जळू लागले, तिच्या अंगाचा दाह होऊ लागला आणि इकडे प्रल्हाद मात्र विष्णूच्या नामस्मरणात दंग होता। शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं। होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हाद सुखरूप जिवंत राहिला। त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने शेवटी खांबातून नृसिंह अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपचा वध केला। तेव्हापासूनच होळी जाळण्याची परंपरा आपल्याकडे सुरू झाली। असत्यावर सत्याचा विजय हा होलिका दहनामागील उद्देश आहे। तर मैत्रिणींनो, ही होती होळी सणाची छोटीशी कथा। तुम्हाला समजलं असेल की आपण होळी नक्की का साजरी करतो। मैत्रिणींनो, कथा आणि माहिती कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।